आज यूं ही कुछ लिखने का मन हुआ, मग मी शेजाऱ्यांच्या दारावर लिहून आलो, घर विकणे आहे. कैसा लगा मेरा मजाक? आजपासून आहे ना मी रोज रात्री लवकर झोपत जाणार आहे. का ब्लॉक केलं वाटतं सटवीनी? अगर हम करें तो करें क्या, बोले तो बोले क्या. प्रिये, झोपली असशील तर स्वप्न पाठव, जागी असशील तर आठवण पाठव, हसत असशील तर खुशी पाठव आणि रडत असशील तर अश्रू पाठव. भांडे घासती मेल्या, खरगट पाठवू का? हाँ ये कर लो पहले. उठाले रे देवा, उठाले रे बाबा. मी आत्ताच ऑफिस वरून आलोय ना, जरा फ्रेश तर होऊ दे. मी पण सकाळपासून एकटीच होती घरी, मी नको का फ्रेश व्हायला? थोडंसं भांडू द्या मला. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. अहो बाई 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 काय सांगतीस? बरोबर ठीक आहे, फोन ठेवतो, मी तुला नंतर फोन करते. हॅलो, हा बोल ना. कुठे आहे हो तुम्ही? कुठे आहे म्हणजे? ऑफिस मध्येच असणार ना. बरं बरं ठीक आहे. ती आपली शेजारची डिंपल आहे ना, ती पळून गेली म्हणून विचारलं. सकाळी लवकर उठलो होतो, म्हटलं बायकोला थोडी कामात मदत करावी म्हणून दुधाचं पातीलं घेतलं आणि गरम करण्यासाठी गॅसवर ठेवलं. म्हणलं आज तरी काम केलं म्हणून बायको खुश होईल. खूप वेळ झाला दूध उकळण्याची वाट बघत होतो. म्हटलं एकदा डोकून बघावं काय झालं, तर नंतर कळलं ते दूध नाही, इडलीचं पीठ आहे. सकाळ सकाळी गेले बोंबलात आणि दुधाच्या जागी इडलीचं पीठ घेऊन आले. नुसते मध्ये मध्ये कामं करत राहतात. साला ये दुख काय खत्म नहीं होता. बस इथं आराम करा जरा, बस. चांगलं झालं ना ग माझं बायपासचं ऑपरेशन. टेंशन नहीं लेने का. आणि तू बाहेर डॉक्टरला काय विचारत होती? काय नाही. अगं तू काहीतरी विचारत होती बाहेर डॉक्टरला, मी बघितलं. काय विचारत होती? मी डॉक्टरांना विचारत होती, तुम्ही यांचं ऑपरेशन केलं ना, तर यांच्या हृदयात दुसरं कोणी तर नाहीये ना?